आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तर खेळ संपवायची वेळ आली. कसला खेळ? माईचा खेळ. आदित्य, तुला आणि मला चांगलंच माहिती आहे त्या सगळ्या मागे माई आहे. माईला अटक करून सुंदरीची निर्दोष सुटका करू. करशील मदत? नाही धनंजय, या सगळ्याचं लायक नाही. सगळ्यात आधी सुंदरीच्या विरोधात जाऊन माईंची हात मिळवणी करणारा मीच आहे आणि आता कुठल्या तोंडाने त्यांनाच पकडून दे. त्या सगळ्यामध्ये चूक कोणाची जर असेल ना तर ती माझी आहे. सगळ्यात चुकीचा माणूस कोण असेल ना तो मी आहे. आदित्य, आदित्य बघ, मी असं म्हणत नाहीये की तुम्हाला मदत केली तर तू पापातून मुक्त होशील, पण निदान स्वतःला एकदा पश्चातापाची संधी तरी दे. करशील मदत? आदित्य, सगळ्यात आधी आपल्याला आपला वीक पॉइंट स्ट्रॉंग करावा लागणार आहे. वीक पॉइंट म्हणजे? सावी. सगळ्यात आधी सावीला कुठल्या तरी सेफ ठिकाणी आपल्याला मूव्ह करावं लागेल. तुला अशी कोणती जागा माहिती का जिथे आपण सावीला सेफ ठेवू शकतो? हे बघ, तू त्याची काळजी करू नकोस. मी तिला महादेव दाजींकडे पाठवतो, ती सेफ राहील. आणि हवं तर मी सगळ्यांनाच पाठवतो, म्हणजे आपल्याला कोणाची नाही. आदित्य, आपण सगळ्यांना तिथे नाही पाठवू शकत. माईला डाऊट जाईल. सावीची आजी आणि मालती ह्या तिघांना आपण तिथे मूव्ह करूया. ठीक आहे. सगळी तयारी झाली? मामडे अरे, एवढ्या अर्जंटली आम्हाला का पाठवायला लागल्यास गावाला? आणि एकतर हे पण जेलमध्ये आहेत आणि सरू पण. मालू माझं ऐक. हे बघ, ह्या विषयावर इकडे नको बोलायला, आपण नंतर बोलूया. हा, आणि महादेव दाजी आहेत ना, त्यांना सगळं माहिती आहे, ते सांगतील तुला. ओके मामडे? पण मालू, माझ्यावर विश्वास ठेव. नेक्स्ट टाइम तुझ्यासोबत कृष्णा निश्चित असेल. आता फक्त महत्वाची गोष्ट की मला सगळं आठवतं ना आपल्यामध्ये काय डिस्कस झालंय, कोणी काय विचारलं तर काय सांगायचंय. होय, मला आता भीती वाटायला लागली रे आदित्य. हे बघा, प्लीज असं काही बोलू नका. मी आहे ना, सगळं व्यवस्थित होईल. फक्त जे ठरवलंय आपण ते विसरू नका. जाऊ? बरं, काय आलं? आईची आठवण येते. तू काळजी करू नकोस. लवकरच तुझी आई तुझ्या सोबत असेल. बाबा, मला तू सुद्धा हवाय. मला तुम्ही दोघेही हवे. साऊ, थोडा अजून वेळ. इकडची कामं संपली ना की मग आपण सगळे एकत्र राहू. ओके? काय? कुठे? कोण चाललंय? माई आजी, तुम्हाला माहितीये आम्ही ना गावाला चाललोय. माझ्या शाळेला सुट्टी लागली ना. मी, मालती मावशी, शकू आणि शशी आजी. हो का? वा वा वा, मज्जा आहे. पण काय अचानक? नाही, काय ते ऍक्च्युली आम्हालाही माहित नव्हतं. अचानक महादेव दाजींचा कॉल आला. म्हणाले पूर्वीला सुट्टी आहे, उन्हाळ्याच्या सुट्टीत पाठवा गावाला वगैरे. म्हणून म्हटलं, कसं आहे माहिती तुम्हाला सांगतो, महादेव दाजींचा शब्द आहे ना, आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही कोणीच पडून देत नाही. त्यामुळे म्हटलं जाऊ दे, सावी थोडी सुट्टी एन्जॉय करेल, तिला पण फ्रेश वाटेल, म्हणून म्हटलं जा. हॅपी जर्नी. चला, मोठ्यांचे आशीर्वाद घे. चल साऊ, पाया पड सगळ्यांच्या. काळजी. दाजींनी माणसं पण पाठवलीत, गाडी पण आहे, तर आपण सगळे व्यवस्थित जाऊ शकतो. चला.
साऊ साऊ बाळ बघ काय आला अशी का थांबलीस तू? बाबा तू पण चल ना गावाला, मला तुझी सुद्धा आठवण येते. साऊ आपल्याला आईची मदत करायची आहे ना. एकदा आईची मदत झाली, आई बाहेर आली की आम्ही दोघं तिकडे येतो. हा सगळ्यात आधी मी येईन तुझ्याकडे पळत. ओके फक्त 10 मिनिट. कोण आला असेल मला भेटायला? आई सावीला घेऊन आली असेल का? आदित्य, तू इथे काय करतोस? अच्छा, सावीने हट्ट केला असेल ना, सावीला घेऊन आला असेल. कुठे ती? बाहेर थांबलेत का? त्यांनी आत नसेल बोलवलं, मी सांगते. बाहेर थांबलेत का सावी वगैरे? नाही, सावी मालती आई सगळे महादेव दाजींकडे गेलेत. का? मीच पाठवलंय त्यांना. अच्छा, म्हणजे मी इथे असण्याचा फायदा घेतलास ना तू? माझ्या परिस्थितीचा फायदा घेतलास ना तू? तू हे सगळं मुद्दाम केलंस ना आदित्य? वा, खुश असशील ना आता? बरं वाटत असेल ना मनाला? मग इथे का आलास? हे बघायला आला असेल की मला त्रास किती झालाय ना? झालाय बाबा त्रास. जा आता, जिंकला बाबा तू, जा. आता मलाच नसतं राहावं लागेल. मामाकडे सोडून आलाय सावी. नाही सुंदरी, खुश नाहीये मी. बऱ्याचदा विचार केलाय की मी त्या खुशीसाठी, त्या आनंदासाठी खूप काही करत आलो आजपर्यंत, पण खुशी कुठे लांब लांब पर्यंत नाहीये. कुठेच नाहीये तो आनंद. मग मी विचार केला असं का होतंय माझ्यासोबत. तेव्हा मला जाणवलं की मी चुकलोय सुंदरी. पावला पावलाला चुकलोय, प्रत्येक गोष्टीत चुकलोय, प्रत्येक नात्यात चुकलोय. आणि जेव्हा माणसाला हे जाणवतं ना की आपण चुकलोय, तेव्हा तो मागे वळून बघतो, आणि मागे वळून बघितल्यावर त्याला कळतं की